व्यक्तीला व्यायाम म्हणून 45 मिनिटं काढायचीच आहेत. स्वतःला गैरसमजुतीत ठेवू नका की मी एवढं काम करतोय तर मला एवढं पुरेसं आहे. नाही. जो व्यक्ती रोजचं जे काही काम करतो त्याला त्या कामाची रोजची एक सवय असते. त्याला त्या सवयीच्या पलीकडे जाऊन तो जे काही करेल त्याला व्यायाम म्हणतात. रोजचं काम करणाऱ्याला व्यायाम म्हणत नाहीत. ते व्यायामात मोडत नाही, ते रोजच्या क्रियांमध्ये मोडतं. त्यामुळे तुमच्या आवडीनं घरच्या घरी असेल, चालायला फिरायला, कोणी दोऱ्या उड्या मारतं, जे काही, त्या शरीराला घाम गाळा, शरीराला तोडा. रोज जेवढं तोडाल तेवढंच ते घडेल आणि तेवढंच ते टिकणार आहे. नाहीतर आजार एका रात्रीत होत नाहीत, हळूहळूच होतात. तुम्हाला मध्ये मी मुद्दा आत्ताच आठवला म्हणून मी बोलतोय. फॅट्स बाबत मुद्दा. बाकी हे अन्नपदार्थातले फॅट्स ठीक आहे, पण काही फॅटचे प्रकार असे आहेत जे शरीरात गेले तर ते शरीराला वापरणं आणि शरीरातनं काढून टाकणं हे दोन्ही शक्य होत नाही. जसं प्लास्टिक बाबत आता पर्यावरणात चाललंय की प्लास्टिक बाबा जाणार कुठं, वर्षानुवर्षे टिकतंय कचरा म्हणून. तसं फॅट मध्ये आपण जे काही आयसिंगचे केक खातो, एक लहान मुलं जे लॉलीपॉप्स खातात, आपण चिप्स खातो, आजकाल वेफर्सचे प्रकार भरपूर आहेत. फ्रोझन फूड नावाचा विषय आता गेल्या 10 वर्षात एक सुरू झालेला आहे की ते डीप फ्रीज मध्ये ठेवायचं. हे अत्यंत वाईट प्रकारचं फॅट त्याच्यामध्ये असतं जे शरीरामध्ये तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होत राहतं आणि तो पुढं हार्ट अटॅक जो काही येतो त्याची तयारी आपण वर्षानुवर्षेच करत असतो, कळत न कळत. त्यामुळे आपल्या अन्नपदार्थांमधले जे काही हे तूप, दही, बटर, चीज, घी हे सगळं जे आहे ते ठीक आहे. जरी जास्त घेतलं असलं तरी शरीर ते व्यायामामार्फत वापरून बाहेर तरी काढू शकतं. पण बाकी इतर पदार्थांमधलं शरीरातनं बाहेर काढणं वर्षानुवर्षे शरीराला शक्यच नाहीये. तर ह्या बाबतीत सुद्धा तुम्ही काळजी घ्या. आपण लहान मुलांना गप्प करायला ते पॉपिन्स दे, कुठं हे दे, एखादं टोमॅटो चोखायला द्या, त्यापेक्षा बसून हे खा. गोळी देण्याच्या मागे जाऊ नका. लाडू घा, शेंगदाणे लाडू खाऊ शकता, राजगिऱ्याचा लाडू खाऊ शकता, किती प्रकार आहेत. असे पदार्थांची तुम्ही तयारी ठेवा. पण हे गोळ्या चॉकलेट खरंच आपण ते चेष्टेत मुलांना म्हणतो ना दात किडतील वगैरे, त्याच्या मागे हे विज्ञान आहे. खरं मोठं विज्ञान हे आहे. ते दात किडण्याची फक्त त्यांना भीती. मूळ मुद्दा हा आहे की ते शरीरात जाऊन जे काय काय नुकसान करते ते नंतर हिशोब निघणार आहेत, आत्ता निघणार नाही आहेत. यंग असताना काही होत नाही. मी लोकांना चेष्टेत म्हणतो की आता माझं वय 34 आहे, 35 पर्यंत सगळे गुन्हे जरा माफ असतात. 35 पर्यंत. आणि 35 नंतर आपल्या प्रत्येक खाण्यापिण्याच्या, झोपण्याच्या, व्यायामाच्या, प्रत्येक चुकीच्या सवयींचं किंमत आपण मोजायचीच आहे. 35 नंतर, 35 हा आकडा मी डॉक्टर म्हणून माझं मला एक वाटतो, 35 पर्यंत सगळं चालून जातं, शरीर मारून नेतं. आणि 35 नंतर ते मारून नेणं बंद. मग प्रत्येक चुकीचे भोग. पण बऱ्यापैकी उशीर झाल्यासारखंच होतं. पण ते देर आहे दुरुस्त आहे. जेव्हा लक्षात येतं त्या दिवसापासून तरी सुरू करा, म्हणजे उर्वरित आयुष्य तरी व्यवस्थित जातं.